तुमचं सहज एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा धोका आहे ना तो खूपच वाढला. म्हणजे आता जर मी फोन केला तर केंद्राची रिंगटोन असते पहिली अवेअरनेस आणि दोन केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओ फार वाईट पद्धतीने क्रॉप केला आणि मी विधानसभेत होतो तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने क्रॉप केला. तर हे जे सुरू आहे याच्यावर एक कायमस्वरूपी मेकॅनिझम करण्याचा विचार आहे का म्हणजे पुढे. दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी देशनाची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात एकनाथराव शिंदे असं म्हणाले की आम्ही कॅप्टन बदलला आमची टीम तर आता 3 फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे कसोटी वन डे आणि T20 आणि तिन्हीचे कर्णधार वेगवेगळे असतात. तर सुदैवाने तुम्ही 3 आहात तर तुमच्या तिघांची विभागणी तुम्ही कशी म्हणजे कसोटी वन डे आणि T20 कोण कोण बघतात. पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं, लोक ते वापरतात. पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात. आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेला एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो. याची सुरुवात आम्ही केली आहे. जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही. मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सॲपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं. 100%. म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं. कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सॲपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते. आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे. तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते आव्हान नीट पेलण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही दुसरं काय विचारलं? नाही, आम्ही तिघंही सोबतच काम करतो आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डेमध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो. आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे. हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे. मुख्यमंत्री जी, कल इलेक्शन कमीशन ने कांग्रेस को जवाब दिया है ईवीएम के संबंध में. उनका कहना है कि
छेड़खानी नहीं हो सकती। 1 घंटे में 76 लाख मतदान हो सकते हैं, क्योंकि एवरेज 1 लाख मतदान केंद्र थे, तो 76 मतदान एक केंद्र में हो सकते हैं। दूसरा भी कांग्रेस ने आरोप लगाना शुरू किया, वो बंदी कर दीजिए उसको, बहुत सुनाई दे रहा, बोलो। कांग्रेस का दूसरा आरोप है कि जब तक अमित शाह की माफी नहीं मांग लेते तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। कल 27 तारीख को जय बापू, जय भीम, जय संविधान की रैली भी निकाल रहे, दोनों को किस तरीके से आप देख रहे हैं? देखिए, पहली बात तो सोए हुए को जगाया जा सकता है, सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता। कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम ये टेम्पर प्रूफ है। आज तक जितने चैलेंज ईवीएम को टेम्पर करके दिखाइए इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए, न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई, न कोई व्यक्ति कुछ कर पाया।